आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा. असा संताचा महिमा आहे. कसा आहे? संतांनी चमत्कार केले महाराज. एक मध्यंतरीच्या काळात बाबा एक सेना महाराज होऊन गेले. एक सेना महाराज होऊन गेले. नवी होते, वारीक होते. बिदरच्या बादशाची मालिश करायला होते बाबा. बिदरच्या बादशाची. एका दिवशी बिदरच्या बादशाची पाठ दुखायली. पाठ दुखायली म्हणून त्या राजानं सेवक धाडले सेना महाराजाच्या घरी. आपली गरिबीत सेना महाराज. सेना महाराजाच्या घरापर्यंत सेवक आले. दारात मालकीन उभी होती, सेना महाराजाची पत्नी. सेवक म्हणले, सेना कुठं आहे? मालकिनीने हात जोडले, घरात आहे. बर, बिदरच्या बादशानं बोलिलंय म्हणा. बर, सांगते त्यांना. घरात आली महाराज मालकीन. सेना महाराजाची पूजा चालू. काय बरं, महाराजाच्या पूजेला काय होतं बाबा? का तांब्याचा तांब्या होता, का तांब्याचं घंगाळ होतं, का आरती सोन्याची होती, का गावरान तूप होतं? काहीच नाही, निस्ती मानस पूजा. पण सेना महाराजाच्या तोंडातून ज्या वेदाच्या रुचा निघायच्या, जे मंत्र निघायचे, ते ऐकण्यासाठी दशग्रंथी ब्राह्मण सकाळी 4 वाजता सेना महाराजाच्या झोपडीला कान लावून बसत होते. म्हणजे दशग्रंथी ब्राह्मणापेक्षा कितीतरी पटीनं विद्वान सेना महाराज असतील. सेना महाराजाची पूजा चालू. महाराज मंत्र निघायचे. ओम स्वस्ति न इंद्र इंद्राय नमः, स्वस्ति न वेदो विश्ववेदाः, ओम गंधम समर्पयामी. गंध लावा, डोळ्याला पाणी लावा, म्हणा मम आत्मना शांती. हे काहून शिकलो मी? म्हणलं जर उद्या आपले कीर्तन बंद झाले तर जगण्याला मार्ग असावा. असे मंत्र होते का? नाही महाराज, दशग्रंथी ब्राह्मण ऐकायचे हो. दशग्रंथी ब्राह्मण महाराज दर दिवशी ते सेना महाराज 10, 15, 20 मिनिटं पूजा करणारे सेना महाराज. त्या दिवशी काय म्हणत आलं, 3 घंटे झाले उठच न. आणि बिदरच्या बादशाचा निरोप आलाय. बाबा, बिदरचा बादशाह म्हणजे आताच्या 22 खासदारापेक्षा श्रीमंत होता. आताचे 22 खासदार. त्या बिदरच्या बादशाकडे 22 सरदार होते त्या काळात. आणि एका सरदाराला बसायला 844 घोडे होते. किती? 844. आणि प्रत्येक घोड्याच्या तोंडात अर्धा किलो सोन्याचा लगाम होता. आणि पाय ठेवायला ते रिकबा असतात. 2.25 किलो चांदीच्या होत्या. किती? 2.25 किलो चांदीच्या. म्हणजे 2.25 किलो चांदी गुणिले 844. हे एका सरदाराचं सांगायलोय. किती चांदी होती बघा बरं. 2.25 किलो गुणिले 844. आणि ज्याला सहन होतं त्यानंच पहा. ज्याला लोकांचं सहन होतं ना त्यानंच पहा. काही काही सहन होत नाही महाराज. आमच्या एका पाहुण्याला महाराज जालन्याला ॲडमिट केलं. अंकल आणि मी त्याला भेटायला गेलो. आता मला विनोद करायचं सवय कुठं बी. मी म्हणलं, आपा कसं काय घाम यालाय? म्हणजे माझ्या पुतण्याला 80 क्विंटल कापूस काहूनच झाला. मग आता त्याला 80 क्विंटल कापूस झाला तर तू मरतो का इकडं? काय अर्थ आहे का बाबा? त्या गोष्टीचा विचार करून काय अर्थ आहे का? एक जण म्हणे, आमचा पंजा तुपान हात धुत होता. काय ना तुपान. मग तू मर आता, तुला भाकरीची सोय नाही. ज्याला सहन होतं त्यानं पहा बाबा. आता प्रारब्धाचा गोष्ट आहे. त्याला 80 क्विंटल कापूस झाला, त्याचं प्रारब्ध आहे. मी कॉलेजला जाऊ लागलो महाराज. आणि बस स्टॉपवरती एका बाईनं चिठ्ठी फाडली. बस स्टॉपवरती 1,500 रुपयाला चिठ्ठी होती. तिला 1,500च्या चिठ्ठीवर 16,000ची गिअरची सायकल लागली. 16,000ची 1,500च्या चिठ्ठीवर. मी म्हणलं, आपण फाडाव. मला तरी काय करायचं, 1,500 तुमचे घ्यायचे, चिठ्ठीवाल्याला द्यायचे. मी आम्ही चिठ्ठी फाडली. पण आता आमचं नशीब हिवरा खाली झोपलेलं. मी चिठ्ठी फाडी बाबा आणि मला शेगडी लागली. म्हणलं बसा याच्यावर शेकत आता. ना प्रारब्ध आहे बाबा, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. ते प्रारब्ध होतं बिदरच्या बादशाचं. आणि त्याचा निरोप आलाय. सेना महाराजाच्या पत्नीला वाटलं, बाबा जर समजा सेना महाराजाच्या बायकोच्या जागी जर तुमच्या बायका असत्या तर काय म्हणल्या असत्या? उठ ना, काय देव चोळी तो हांचोप महाराज. 2-2 किलोचे टाळ किलोचे केले तो.
काय द्यायला देव म्हणले असते बाबा पाकिस्तानीला काय बोलायला, सहज बोलले असते ना. पण महाराज सेना महाराजाची पत्नी होती. तिला वाटलं जर पूजातून उठाव तर पूजा मोडल्याचा दोष लागन, आणि पूजेतून नाही उठवलं तर बादशाह मारल्याशिवाय राहणार नाही. ही पतिव्रता होती महाराज सेना महाराजाच्या पत्नीची. नाही उठवलं. 3 घंटे झाले. घंटाभर त्या बिदरच्या बादशाहनं वाट पाहिली. आता बादशाह शेवटतो. जा म्हणले सेनेला हानीताना म्हणले सेनेला. निघले महाराज 4 सेवक घोड्यावर टक 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 करत त्या बिदरच्या बादशाहच्या दरबारातून बंगल्यापर्यंत आले असतील महाराज. पंढरपूरच्या ठेवूनच उडी मारली ना बाबा. म्हणले मी जर आता सेनेचं रूप धारण केलं नाही तर उद्या मला कृपा सिंधू, कृपा घन, दया सिंधू कोण म्हणेल? मानील का देव आहे कोणी म्हणून? भक्त जर पूजा करतोय आणि त्या पूजेमुळे जर त्याला मार खावा लागत असेल तर देव म्हणून घेण्याचा अधिकार नाही मला. पंढरपूरच्या विठीहून उडी मारली महाराज. सेना महाराजाचं रूप धारण केलं. गुडघ्यापर्यंत धोतर नेसलं, खांद्यापर्यंत काठी घेतली, फाटकं पागुटं बांधलं, बगलात धोपटी अडकवली आणि भजन करत निघाले. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. टाळी वाजवा. हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. भजन करत निघाले महाराज सेना महाराज देवाच्या रूपानं. त्या बिदरच्या बादशाह पर्यंत आले. मुजरा केला. काय झालं राज? सेन्या पिंचवानं ठणका द्यावा इतकी पाठ रातपासून तन 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 करायली रे. जी मालिक. निघले महाराज. रूम मध्ये गेले. बादशाची सोन्याची वाटी, तिच्यात तेल टाकलं आणि जगाच्या मालकानं सेना महाराजाच्या रूपामध्ये 5 बोट त्या वाटीमध्ये बुडवले आणि त्या बिदरच्या बादशाच्या पाठीवरून एकदाच हात फिरवला. बादशाला झोपच लागली महाराज. जगाच्या मालकाचा हात होता तो का बादशाचा हात? सेना महाराजाचा हात होता होय तो खऱ्या. पहिलं दिसायला सुंदर येते. राजसस कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपल्या. पहिलंच दिसायला सुंदर ते आणि त्यानं पाठीवून हात फिरेला बाबा. झोप लागली. तिकून बादशाची हुसेन नावाची बेगम आली. बोले आप सो रहे हैं? राजा उठून बसला. उठून बसला राजा. आणि उठून बसल्याच्या नंतर म्हणले सेना कुठे? महाराज खरे सेना महाराज होते काय ते? सेना महाराज असे बसलेले होते देवाच्या रूपानं. इथं म्हणले. सेन्याला जवळ बलिलं. हातात हात घेतला. म्हणले सेन्या काय कोमल हात आहे रे तो, काय गोड हात आहे. रातपासून पाठ तन तन करीत होती रे आणि एकदाच पाठीवून हात फिरेला तर झोप लागली. काय हातात ताकद आहे, काय जादू येतोय हातात असं म्हणला. आणि त्या सेवकाला सांगितलं सेन्याला 2 मुठी मावरा देऊन टाका. त्या काळात मावरा होत्या बाबा. 2 मुठी मावरा सेवकाने त्या सेना महाराजाच्या धोपटेमध्ये टाकल्या. त्या धोपटेचं झाकण लावलं सेना महाराजानं आणि निघाले. आणि देवाच्या रूपात जे सेना महाराज होते त्यांनी खऱ्या सेना महाराजाच्या त्या झोपडीमध्ये ती धोपटी नेऊन अडकवली आणि देव विठीवर गेला. आणि 3 घंट्यानंतर खऱ्या सेना महाराजाची पूजा आटपली. 3 घंट्यानंतर पत्नीने हात जोडले. म्हणजे 3 घंट्यापूर्वी बिदरच्या बादशाचा निरोप आलता, तुम्हाला बलिलं होतं. 3 घंटे झाले तुम्ही गेले नाही. आता बादशाह मारल्याशिवाय राहीन का तुम्हाला? चाबुकान मारीन बादशाह. सेना महाराजांना हात जोडले. म्हणले जाऊ दे ना, विटेवरचाच पाहणार आहे आपल्याला काय अडचण आहे. मग खऱ्या सेना महाराजानं गुडघ्यापर्यंत धोतर नेसलं, खांद्यापर्यंत काठी घेतली, फाटकं पागुटं बांधलं आणि भजन करत 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 निघाले. भजन करत निघाले. बादशाह आणि बिरबल नेमकंच बाहेर फिरायला निघले होते. खऱ्या सेना महाराजांनी बादशाहपाशी गेले आणि मुजरा केलं. मुजरा राज मुजरा.
बादशाह मला शेण्या का येडपट हे का काय, सकाळीच येऊन गेलंय. सेना महाराजाला वाटलं राजा आडवं बोलायला आपल्याला. चुकलं माय बाप, पूजा चालू होती आणि पूजेतून उठायचं लक्षच नाही राहिलं. बादशाह मला शेण्या येड्यावून काऊन करायला बाबा. अरे शेण्या तुला 2 मुठी मावरा द्यायला ना, अजून पाहिजे का? तू धोपटीमध्ये मावरा घेऊन गेला. महाराज त्या खऱ्या सेना महाराजांनी धोपटीचं झाकण उघडलं, बघितलं तर डोळे लिपत्यान अशा मावरा त्या धोपटीमध्ये अडकवलेल्या होत्या. तसेच सेना महाराज मागं फिरले महाराज, आणि मागं फिरल्याच्या नंतर तोंडात तो पंचा गुंडाळा, रुमाल गुंडाळा आणि ढसा ढसा रडत आले. म्हणले माझ्या पूजेमुळं जगाच्या मालकाला माझं रूप धारण करून बिदरच्या बादशाची मालिश करावं लागली. हा महिमा कुणाचा आहे? हा महिमा संताचा आहे. म्हणून ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. झाली बोलायाची सीमा, 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 झाली बोलायाची सीमा. ऐसा संताचा महिमा, ऐसा